आमंत्रण द्यायचं होतं ना, अधिक मासाचं. जावयाचा मान असतो, वाण द्यायचं असतं त्यांना. या जोडीनं या. आज आज अहो आधी सांगायचं ना, मी प्लॅन केला असता. आधीच सांगतेय मी. ते काय 2 तास अगोदर सांगतेय मी तुम्हाला. आत्ताच या असं नाहीये, नंतर या, पण या दोघांनी पण या. अहो माझ्या मीटिंग्स लाईन अप झालेल्या आहेत, त्यामुळे जावे बापू, हे चालणार नाही. मीटिंग वगैरेचं तर आता काहीच एक्सक्यूज चालणार नाहीये. कसं असतं, बिझनेस एकीकडे असतो, संसार एकीकडे असतो, दोन्हीही नीट सांभाळावे लागतात. त्यामुळे वेळात वेळ काढून या. हं? खरंच काढला असतं मी, पण त्याचं काय. तुम्हाला यावंच लागेल. मान आहे तो घ्यावाच लागेल. आता बघा, तुम्ही नाही आलात तर मला ऑफिसमध्ये यावं लागेल. येऊ का? येऊ का? नाही नाही नको. द्या बरं, मी बोलते. द्या द्या. हॅलो. काय ग स्वानंदी, तू का घेतलास फोन? मी जावयांना निमंत्रण देत होते ना. त्यांच्याशिवाय होणार नाही ना कार्यक्रम आजचा. अगं पण आई, ते खरंच बिझी आहेत. आम्ही येतो ना नंतर प्लॅन करून, जरा सुट्टीच्या दिवशी येतो. नाही नाही, चालणार नाही बाळा. हे इथेच तर यायचंय. बघ ना, 4 किलोमीटर आहे. या पटकन, वाण घ्या, जेवा मस्त आहे ना. पण यायला तर लागणार आहे बाबा. आणि तू एक काम कर, तू लवकर ये जरा. मला जरा मदतीला कोणी नाहीये ग. ठीक आहे, चल ठेवते फोन. यायचंय. हा. अगं हॅलो हॅलो हॅलो. घे. हॅलो. नमस्कार जावई बापू, कसे आहात? आमंत्रण द्यायला फोन केलंय अधिक मासाचं. जावयाचा मान घ्यायचंय. या जोडीनं. हो येतो ना. एका फटक्यात तयार झाला तुम्ही. वा वा, क्या बात आहे. नाहीतर तुमचे बंधू बापरे केवढे आलेवेळे घेत होते यायला. त्यांना बहुतेक आमच्याकडे यायला आवडत नसेल. आमचं घर तुमच्या एवढं मोठं नाहीये ना बाबा, म्हणून कदाचित. मला त्याने काही फरक पडत नाही. वा, दृष्टच काढते तुमची मी. या, वाट बघतीये. या. हा, शुअर. बाय. पहिला अधिक मास आहे ना, सासूबाईंनी बोलवलंय, जावं लागेल. अगं बाई, रोहन आणि अधिरालाही बोलवायला पाहिजे. म्हणजे विसरलेच होते मी. नशीब आता तरी आठवण झाली स्वतःच्या जावयात. अर्पिताचा नवरा तर तिला आणि बाळाला घेऊन 2 दिवसासाठी बाहेर गेलाय ना. आता तो काय अर्पिताला इथे पाठवायचा नाही. अधिरा आणि रोहनला तरी बोलव, आपण चांगला मानपान करू त्यांचा.